मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेनं स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। संयुक्त गट स्थापन केल्यास काही अडचणी येऊ शकतात असं शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे। पाहूयात एक रिपोर्ट। वैधानिक आणि विशेष समित्यांच्या सदस्य संख्येवरून सुरू झालेल्या चर्चांमुळे भाजप आणि शिंदेची शिवसेना संयुक्त गट म्हणून कोकण आयुक्तांकडे नोंदणी करतील अशी माहिती सूत्र देत आहे। मात्र संयुक्त गट नोंदणी केल्यास पुढील येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेने स्वतंत्र पक्ष म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्र देत आहे। महापौर पद, उपमहापौर पद, समित्या विशेष करून पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीत सदस्य संख्येवरून गणितं मांडली जात होती। सध्याच्या रचनेनुसार स्थायी समितीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांची सदस्य संख्या समसमान येत आहे। शिक्षण समितीचे अध्यक्ष वगळता सत्ताधारी आणि विरोधकांचे प्रत्येकी 13 सदस्य स्थायी समितीवर जातील अशी स्थिती आहे। भाजप आणि शिंदेची शिवसेना संयुक्त नोंदणी झाल्यास गुणोत्तर प्रमाणामध्ये बदल होऊन सत्ताधारी गटाचा एक सदस्य वाढू शकतो। मात्र संयुक्त नोंदणी झाल्यानंतर महापालिकेमध्ये भाजप शिंदेच्या शिवसेनेचा एकच गटनेता असेल। सभागृहात तसेच सर्व समित्यांमध्ये भाजप जी भूमिका घेईल तिला शिंदेच्या शिवसेनेला बंधनकारकरित्या समर्थन द्यावं लागेल असं शिंदेच्या शिवसेनेचं मत आहे। याशिवाय महापालिकेमध्ये दोन्ही पक्षांना स्वतंत्र कार्यालयाऐवजी एकच कार्यालय मिळण्याची शक्यता असल्यामुळे स्वतंत्र गट नको असं मत शिंदेच्या शिवसेनेचं आहे।